संपर्कात राहा आणि भाऊबीजेच्या दिवशी डायरेक्ट निरोप येतो तिने आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्याच्या नंतर जर ती हँगिंग असेल तर कायद्याने घरातला ब्लड रिलेटिव्ह नातेवाईक आल्याशिवाय पंचनामा करून ते प्रेत खाली घेता येत नाही. पोलीस आणि आरोग्य विभागातले जिने तिला छळलंय आणि याच्याबरोबर एक खासदार रणजित सिंह निंबाळकर त्याचं नाव माजी खासदाराचं तो त्याच्या पीएला पाठवतो आणि पीएच्या फोनवरून तो तिला बोलतो की तू बीडची आहे म्हणून असं वागते का. म्हणजे तिला हिनवणं तिला टॉर्चर करणं खासदाराचं काय काम आहे. खासदाराला कोणता अधिकार आहे. तुम्ही 2 वर्षाचा आज मुख्यमंत्री तिथे आहेत देवाभाऊ त्यांना मला विनंती करायची आहे की तुम्ही खरंच जर संवेदनशील असाल ना तर ज्या फलटणच्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचं आज तुम्ही उद्घाटन करणार आहेत ना दुर्दैवाने ती पोलीस स्टेशनची इमारत नाही ते स्वराज्य कारखान्याचं वसुली केंद्र आहे त्याचे जे तुम्ही उद्घाटन करणार आहेत ना तिथं तुम्हाला संपदाच्या किंकाळ्या ऐकायला येतील आणि तुम्हाला जर संवेदना भावना असतील ना तर त्या किंकाळ्या ऐकल्यावर जरा तुमच्या त्या रणजित निंबाळकरच्या स्वराज्य कारखान्यावर बघा 50% तुम्ही बीडची आहे म्हणून तिला हिनवताय आणि हे काय सांगणार फास्ट ट्रॅक कोर्टात याची नार्को टेस्ट करा ह्या रणजित निंबाळकरने. रणजित निंबाळकर जर एवढा धुतल्या तांदळाचा असेल तर त्याने समोर येऊन सांगायला पाहिजे की माझी नार्को टेस्ट करा. माझा संपदा मुंडेच्या प्रकरणाशी काडी मात्र संबंध नाही. त्याची नार्को टेस्ट करा ना. सुरुवात त्याच्यापासून करा. शेवटी कसं आहे फांद्या छाटून उपयोग नाही. याचं जे मूळ आहे डीवायएसपीने कुणाच्या दबावाखाली चौकशी केली नाही. डीवायएसपीने काय ह्या पीआयला आणि एपीआयला भेला का डीवायएसपी. पोलीस तिथं गेले कसं काय. पोलिसाला काय स्वप्नात आली ती संपदा डीवायएसपीच्या का पीआयच्या की मी इथं फागळ फास लावून घेतला आणि तुम्ही येऊन मला बाहेर काढा. मुळात असं आहे की ती जर ड्युटीला आली नाही तिचा जर फोन लागला नाही तर अगोदर कॉन्टॅक्ट कुणाला करायला पाहिजे तिच्या आईवडिलाला नाही केली याचं उत्तर तुम्ही देणार आहेत का. आणि तिला माहितीचा अधिकाराचा फॉर्म भरायला लागतो तरीही तुम्ही चौकशी करत नाही आणि त्याच्यानंतर तिची आत्महत्या जर होते असं पोलिसांचं म्हणणं आहे. तिच्या घरच्याचं आणि नातेवाईक तिच्या शिक्षकाला ती एवढी हिंमतवाली होती एवढी डेअरिंगवाली होती की ती आत्महत्या करू शकत नाही. ह्या मतावर ते ठाम आहेत. मग एक खासदार एका महिला मेडिकल अधिकाऱ्याला कसं म्हणू शकतो तू बीडची आहे. बीडला काय ठप्पा लावताय तुम्ही. आम्ही गुन्हेगार आहेत बीडवाले म्हणून. 1 आणि 2 व्यक्तीहून तुम्ही बीड जिल्ह्याला परखणार. मग आज आम्ही म्हणायचं का फलटणचे आहेत का तुम्ही का होते. आणि फलटणच्याच पोलीस स्टेशनला एवढ्या मोठ्या प्रमाणात कसं काय गुन्हे दाखल झाले. म्हणजे ही पोलीस यंत्रणा जनतेचं रक्षक आहेत का कारखान्याचे वसुली अधिकारी आहेत याचं उत्तर द्या. आणि त्या संपदाचा मृतदेह घरचे यायच्या अगोदर तुम्ही कस काय तो खाली घेतला त्याचा पंचनामा कुणी केला. घरातला माणूस नसताना तुम्ही स्पॉट पंचनामा कसा केला. एका ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलीनं खडतर प्रवास पूर्ण करून MBBS सारखी नोकरी मिळवली आणि शासकीय सेवेमध्ये लागली. तुम्हाला माहितीच आहे अलीकडच्या काळामध्ये शासकीय नोकऱ्या मिळवणं किती कठीण झालेलं आहे. या मुंडे कुटुंबियांच्या घरी आम्ही गेलो होतो आणि आता सगळे नेते त्या ठिकाणी जात आहेत. तिथं जात असताना किती यातना सहन कराव्या लागतात. मग किती खड्डे कसले रस्ते आणि या सगळ्या गोष्टी तो प्रवास तिने सगळा खडतर प्रवास जो आहे तो पूर्ण करून नोकरी मिळवली होती. मात्र इथल्या प्रस्थापित नेत्यांच्या यंत्रणेच्या हेकेखोरपणामुळं भ्रष्टाचारी वृत्तीमुळं त्या तरुणीचा बळी गेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे. माझ्यासोबत या प्रकरणावर बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवक प्रदेश अध्यक्ष महबूब भाई आहेत. विचारणार आहे भाई तुम्ही तिथे जाऊन आलात आज काय वाटलं काय भावना होत्या. आणि एक होनहार मुलगी जी शेतकऱ्यांची शेतमजुराची मुलगी होती तितक्या लांबच्या पल्ल्यावर गेली मात्र तिचं आयुष्य अशा प्रकारे भ्रष्टाचारी लोकांनी हिरावून घेतलं आहे. हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. खरं तर त्या शब्दात तिच्या आईवडिलांना तर काय बोलावं हे सुचत नाही. कारण एवढी कर्तबगार मुलीचं असं जाणं हे फार त्यांच्यासाठी वेदनादायी आहे शॉक देणार आहे. आणि त्यांच्या जे भावांशी वगैरे आम्ही जे बोललो तर ते एकंदरीत त्यांनी जे सांगितलं आहे आणि पोलीस जे सांगत आहेत याच्यात खूप मोठी तफावत यायला लागली. त्यांचं म्हणणं असं आहे की 2 दिवस अगोदर ती आमच्याशी बोलली आणि तिला PGसाठी जे काही कन्सल्ट करायचं आहे त्याच्या भावासोबत तर त्याच्यासाठी OBCचं सर्टिफिकेट देखील काढायला सांगितलं आहे. आणि भावाला ती सांगते की मी आता इकडं जॉबला आहे मी आल्यावर भाऊबीजेला तू याशी बोलल पण तू माझ्या संपर्कात राहा. आणि भाऊबीजेच्या दिवशी डायरेक्ट निरोप येतो तिने आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्याच्या नंतर जर ती हँगिंग असेल
तर कायद्याने घरातला ब्लड रिलेटिव्ह नातेवाईक आल्याशिवाय पंचनामा करून ते प्रेत खाली घेता येत नाही. आणि ह्यांनी ते PM रूमला नेऊन टाकलं. म्हणजे कोणताही ब्लड रिलेटिव्ह नातेवाईक तिथं नसताना पोलिसांना एवढी काय घाई लागली की तिला तिथं पाठवलंय. आणि दुसरं संशयाची गोष्ट अशी आहे की ज्या मुलींनी रात्री 12-12 वाजता जिला PMला बोलवलं, तिचा मृतदेह 12 तास PM रूममध्ये पडून होता. मग तो तिथंच जर असता त्या हॉटेलमध्ये हँगिंग अवस्थेत, तर तिच्या घरच्याला दिसलं असताना मुलींनी काय केलंय. आता ती मिली का मारली हा संशयाचा भाग आहे. आणि मुळात तिच्यावर ही वेळ का आली, तिला हे मानसिक त्रास का दिला गेला. तिनं जून महिन्यात 19 जूनला DYSPकडे तक्रार केली. तक्रार फार गंभीर आहे. तक्रार काय आहे की पोलिसाचे फलटण पोलिसाच्या जे काही अधिकारी आहेत, मग त्यात पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे आणि पोलीस उपनिरीक्षक बदने हे वारंवार दबाव टाकून खोटे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून तिच्यावर दबाव घालतायत. जर त्यावेळेला जर कॉग्निजन्स याचा घेतला असता DYSPनी आणि कारवाई केली असती तर आज संपदा जिवंत असते. DYSPनी कुणाच्या दबावाखाली कॉग्निजन्स घेतला नाही हा देखील संशोधनाचा भाग आहे. याच्या मुळाशी गेलं पाहिजे ना. तिला माहितीचा अधिकाराचा फॉर्म द्यावा लागला. 13/8ला तिने फॉर्म दिला आणि 13/8ला फॉर्म देऊन माझ्या अर्जावर काय चौकशी केली हे सांगितलं नाही. आणि तिला छळलं कसं गेलं, ज्या वेळेला तिने पोलीस अधिकाऱ्याची तक्रार केली त्याच्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तिची तक्रार केली. तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. पण ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तिची तक्रार घेतली त्याच्यावर तिचा जॉब झाला. ह्या जॉबमध्ये तिने स्पष्ट सांगितलंय तिचं सुसाईड नोट हा तिच्या हातावर लिहिलेल्या 2 लोकांची नावं ही तिची सुसाईड नोट होऊ शकत नाही. जुलै महिन्यात ही जी तिने 4 पानाचं जे दिलंय ना, याच्यात धुमाळ कोण आहे, तो जायपत्रे कोण आहे, पाटील कोण आहे, जमदाडे कोण आहे, हे जेवढे तत्सम अधिकारी आहेत पोलीस आणि आरोग्य विभागातले जिने तिला छळलंय. आणि याच्याबरोबर एक खासदार रणजित सिंह निंबाळकर त्याचं नाव, माजी खासदाराचं, तो त्याच्या PAला पाठवतो आणि PAच्या फोनवरून तो तिला बोलतो की तू बीडची आहे म्हणून असं वागते का. म्हणजे तिला हिनवणं, तिला टॉर्चर करणं. खासदाराचं काय काम आहे, खासदाराला कोणता अधिकार आहे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणायचा. खासदारांच्या काय अधिकारात आहे. मग खासदार कशासाठी तिला टॉर्चर करत होता. ज्यावेळेला आम्ही माहिती घेतली, थोडी खोलात गेलो, तर याचा स्वराज नावाचा एक कारखाना आहे. तर हे फलटणचं जे पोलीस स्टेशन आहे हे पोलीस स्टेशन नाही आहे, हे स्वराज्य कारखान्याचं वसुली केंद्र आहे. ज्या बीडच्या मुकादमाने स्वराज कारखान्याची बाकी थकवली, हे फलटणचे पोलीस त्याच्यावर खोटे 420चे गुन्हे दाखल करतात. त्यांना दवाखान्यात न्यायचं, त्यांचे खोटे फिटनेस सर्टिफिकेट बनवायला. आता एखाद्याचा BP 125-250 आणि ह्या संपदाला सांगायचे तू हिचं फिटनेस दे, आम्हाला ह्यांना लॉकअपमध्ये नेऊन टॉर्चर करायचं. म्हणजे त्या कारखान्याच्या वसुलीपायी असे अनेक मुकादम तिथे नेले. तुम्ही 2 वर्षाचा आज मुख्यमंत्री तिथे आहेत देवाभाऊ, त्यांना मला विनंती करायची आहे की तुम्ही खरंच जर संवेदनशील असाल ना तर ज्या फलटणच्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचं आज तुम्ही उद्घाटन करणार आहेत ना, दुर्दैवाने ती पोलीस स्टेशनची इमारत नाही, ते स्वराज्य कारखान्याचं वसुली केंद्र आहे. त्याचे जे तुम्ही उद्घाटन करणार आहेत ना तिथं तुम्हाला संपदाच्या किंकाळ्या ऐकायला येतील. आणि तुम्हाला जर संवेदना भावना असतील ना तर त्या किंकाळ्या ऐकल्यावर जरा तुमच्या त्या रणजित निंबाळकरच्या स्वराज्य कारखान्यावर बघा 50 ट्रॅक्टर तिथं लावलेत, जप्त केले तिथल्या कारखान्याच्या लोकांचे. एक गरकळ नावाचा मुकादम आहे, तुम्ही जरा विचारा त्या गरकळला. 8 दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता. त्या गरकळचा BP वाढला तर त्याला फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून दबाव. तर हे सगळं अशा पद्धतीने केलेलं आहे. याच्यात राजकीय प्रचंड मोठा दबाव आहे. आणि रणजित निंबाळकरांच्या घरगड्यासारखं तिथलं पोलीस प्रशासन आणि आरोग्यवाले वागतात, त्याला जे पाहिजे ते. आणि मुख्यमंत्र्याचे जेवढे लाडके लोक आहेत ना, म्हणजे फलटण पोलीस स्टेशन असेल, तुम्ही शेजारी दहिवडी गेला, मसवड गेला, इथं तुम्ही जाऊन एकदा चौकशी करा किती पत्रकारांच्यावर, किती सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. या तक्रारीमध्ये म्हणजे जबाबमध्ये त्या डॉक्टर संपदा यांनी म्हटलं आहे की माझ्या विरोधात जी चौकशी चालली त्याचा जबाब आहे. म्हणजे नेमकी कुठली चौकशी होती, कुठली चौकशी समितीने कोणी नेमली होती, याबद्दल काही विचारलं, तुम्ही माहिती घेतल्या काय आहे. आता तिच्या घरच्यांना याच्याबद्दल माहिती नाही आणि किंवा ते आज बोलण्याच्या स्थितीत नाही आहेत. पण अशी एक माहिती कळते की संपदाचे जे काही तिने जेवढ्या अर्ज बिर्ज दिले होते ते सगळे अर्ज देखील पोलिसांनी नष्ट केले. आतापर्यंत जे तिने पत्रव्यवहार केला आहे ते सगळं नष्ट केलेलं आहे. आता अडचण अशी की आरोपीच पोलीस आहेत,
म्हणजे एक आरोपी आता त्यांनी एक घेतला आहे तो पोलिसच आहे ना, त्याच्यामुळं आता चोरच चोरवाला कसे हे करील. त्याच्यामुळे याची जर पारदर्शक चौकशी व्हायची असेल तर याला एक सातारा जिल्ह्याच्या बाहेर डायरेक्ट IPS त्या अधिकाऱ्यांनी निपक्ष चौकशी करावी आणि याची सुरुवात रणजित निंबाळकरपासून करावी. रणजित निंबाळकर तर असंच म्हणतात की फास्ट ट्रॅकमध्ये चालवा हे सगळं प्रकरण, दूध का दूध पाणी होऊ द्या, मी तयार आहे, किंवा मग प्रशासनाने हे सगळं करावं. मग रणजित निंबाळकरांचं जर खरंच म्हणणं असेल तर ह्या सुसाईड नोटमध्ये रणजित निंबाळकरचं देखील नाव आहे आणि ही सुसाईड नोट आहे, चौकशीचा नुसता जॉब नाही, ही सुसाईड नोट आहे. तिला कोणी कोणी छळलंय, कोणी कोणी दम दिलाय, रणजित निंबाळकरला काय अधिकार होता, बीडची येतो म्हणून असं वागते का, तिला हिनवण्याचा रणजित निंबाळकरला काय अधिकार. रणजित निंबाळकर कसा एखाद्या महिला डॉक्टरला हिनवू शकतो, त्यावेळेला लाज वाटली नाही रणजित निंबाळकरला. रणजित निंबाळकरला जर नैतिकता शिल्लक असेल, अरे तुम्ही कोणत्या फलटणमध्ये आहेत, ज्या फलटणमध्ये छत्रपती संभाजी महाराजाचा आजोळ आहे, ज्या फलटणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाची सासरवाडी आहे, अशा पवित्र फलटण भूमीतून तुम्ही येता आणि तिथं लोकांना असं छळताय. मला तर आव्हान करायचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की त्या स्वराज्य कारखान्यात जेवढे मुकादम मिसिंग असतील ना, तर त्यांच्या घरच्यांनी आता पुढे येऊन तक्रारी द्यायला पाहिजेत. त्यांच्याबद्दल काय झालंय, खरंच तो जिवंत आहे का कारखान्याच्या बॉयलरमध्ये गेलाय का किती त्याला छळलं गेलंय, हे समोर येऊन आता मुकादमांनी सांगायला पाहिजे. कारण हे इंग्रजापेक्षा देखील वाईट कारभार आहे ना हा. तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट डॉक्टरला द्यायला सांगताय, ती देत नाही, तर तुम्ही बीडची आहे म्हणून तिला हिनवताय. आणि हे काय सांगणार फास्ट ट्रॅक कोर्टात, याची नार्को टेस्ट करा ह्या रणजित निंबाळकरने. रणजित निंबाळकर जर एवढा धुतल्या तांदळाचा असेल तर त्यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे की माझी नार्को टेस्ट करा, माझा संपदा मुंडेच्या प्रकरणाशी काही मात्र संबंध नाही, त्याची नार्को टेस्ट करा ना. सुरुवात त्याच्यापासून करा. शेवटी कसं आहे, फांद्या छाटून उपयोग नाही. याचं जे मूळ आहे, DYSPने कुणाच्या दबावाखाली चौकशी केली नाही, DYSPने काय ह्या PIला भेला का DYSP, तो धुमाळ कुणाच्या दबावाखाली रात्री 12-12 वाजता संपदाला बोलवतो. ह्यांच्या ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा ना, ह्यांचे CDR चेक करा, ह्याचे PA जाऊन तिथं कसं काय रात्री फोन लावून देतात. म्हणजे इथं रणजित निंबाळकरचीच अगोदर चौकशी होणं गरजेचं आहे. तिथं त्या दोन बनकर आणि त्या बदने या दोघांपैकी बनकरला अगोदर ताब्यात घेतलं होतं. बनकरच्या बहिणीचं असं म्हटलं आहे की संपदा यांनी माझ्या भावाला प्रपोज केलं होतं वगैरे, त्यांनी नकार दिला. अनेक फोन कॉल्स हॉटेल्समधून त्यांना झालेले आहेत. म्हणजे कुठंतरी संपदाची ही मृत्यूपूर्व बदनामी करण्याचा किंवा मग प्रकरण डायव्हर्ट करण्याचा हा सगळा प्रकार आहे की हे 100% प्रकरण डायव्हर्ट करण्याचा भाग आहे. जर संपदाने त्याला प्रपोज केलं होतं आणि त्याचा विरोध होता तर त्यांनी त्याच्या घरच्याला का नाही जाऊन सांगितलं की तुमची मुलगी माझ्याशी असं वागते, सांगितलं का? तक्रार केली त्यांनी कुठं? जसं संपदाने तक्रारी केल्यात अधिकाऱ्यांच्या, तसं त्या बनकरनी कधी तक्रार केली की ही मुलगी मला ब्लॅकमेल करते, ही मला प्रपोज करते? एखादा माणूस मेल्यावर त्याच्या चारित्र्यावर, शेवटी तिच्या चारित्र्यावर तुम्ही अगोदर का नाही बोलला? आणि तिने जीव सोडलाय, आणि तिने जीव सोडताना डायरेक्ट जीव नाही सोडला, तिने असे तक्रारी केल्यात. कोण कोण छळतंय आणि ह्या जॉबात तिने सांगितलं आता हे मला सहन होत नाही. म्हणजे तरीही प्रशासन एवढं निगरगट्ट कुणाच्या दबावामुळे झालं? आंधळ झालं ना, बहिरं झालं. तर हे आंधळ्या बहिऱ्या प्रशासनाला कुणी केलं? कुणाचा दबाव होता? हे स्पष्ट आहे ना. रणजित निंबाळकरच्या दबावाशिवाय हे होऊ शकतं का? कुणाच्या? आणि आज ती मेल्यावर तुम्ही तिच्या हे करताय, बदनामी करताय. उद्या जी बोलतीये ती भगिनी, तिच्याबद्दल जर असं दुर्दैवी झालं, ती मेल्यावर जर तिच्याबद्दल चारित्र्याबद्दल शंका उपस्थित केल्या जमतील? अरे आज तिचे आई वडील बोलायच्या अवस्थेत नाही आणि त्या मुलीवर तुम्ही आज तिच्या चारित्र्यावर शिंतोडे घेताय. ठीक आहे ना, तुमचं जर प्रपोज केलं असेल, जर केलं असेल तर काय पुढं काय? तुम्हाला ती मान्य नव्हतं तिचं प्रपोज केलेलं, मग तुम्हाला ब्लॅकमेल करत होती, तुम्ही पोलीस स्टेशनला एखादा अर्ज दिला, तुम्ही तिच्या आई वडिलाला सांगितलं, आणि ती सांगते ना तिचे आई वडील 20 दिवसापूर्वी आलते, आमच्याच घराच्या तिथं राहिले, मग त्यावेळेला तुम्ही सांगायचं तुमची मुलगी असा त्रास देते आमच्या मुलाला, का नाही सांगितलं? सांगितलंय का? म्हणजे मेल्यावर तिची बदनामी करायची. जर अगोदर हे केलं असेल तर तुम्ही अगोदर त्यावेळेला तिच्या आई वडिलाच्या कानावर घातलं का? ते सांग ना म्हणावं. हे तिची बदनामी करून याला रणजित निंबाळकरपासून वेगळं करायचं आणि खाली हे छाटूर आपले चिल्लर चाल्लर लोकांना बळी द्यायचा, हा सगळा प्रयत्न. त्या सुसाईड नोटमध्ये ही एक तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता ही सुसाईड नोट आहे, हातावर ज्या काही 4 वळी लिहिलेल्या आहेत त्या तिने लिहिलेल्या नाहीत, असं एक आवाज दबक्या आवाजामध्ये येतोय, तिने लिहिले, दुसऱ्या कोणीतरी लिहिलेलं आहे. मग
हे प्रकरण प्रेम संबंध आहेत असं भासवायचं आणि हातावर कोणीतरी तिसऱ्यानेच लिहिलं आहे का मग हे सगळ्या गोष्टी? मला वाटतं ह्या सगळ्याची पारदर्शक चौकशी होणं खूप गरजेचं आहे. आज एक संपदा गेली, आज जर आपण गप्प बसलो ना तर उद्या अशी लाईन लागेल. आणि हे सत्तेचे मस्तावल जे माजलेले पुढारी आहेत ना, हे ह्यांच्या स्वार्थापायी अशा अनेक लेकी बाळीचे बळी देतील. त्याची फॉरेन्सिक चाचणी करा ना, तिचं अक्षर आहे का, तिचं अक्षर आहे का नाही, त्याची तपासणी झाली पाहिजे. त्याचे आहेत ना, व्यवस्था आहेत ना त्याची तपासणी करायला, ते तपासणी करा. आता त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही, कारण ती आहे तिचं का नाही मला माहीत नाही. पण त्याचं देखील रितसर शंका आहे ना, ती मनातली निघली पाहिजे. तिच्या सुसाईड नोट होत्या, ह्यांनी गायब केल्या नसतील हे कशावरून? रूम उघडली आणि संपदाची आत्महत्या झाली, हे रूम उघडाली ह्यांना कसं कळलं? सगळ्यात बेसिक असं आहे की माझी मुलगी गायब आहे, याची मिसिंग कोणी करायला पाहिजे? नातेवाईकांनी करावी. पोलिसांना कसं कळलं की हिने आत्महत्या केली? पोलीस तिथं गेले कसं काय? पोलिसाला काय स्वप्नात आली ती संपदा DYSPच्या का PIच्या की मी इथं गळफास लावून घेतला आणि तुम्ही येऊन मला बाहेर काढा? मुळात असं आहे की ती जर ड्युटीला आली नाही, तिचा जर फोन लागला नाही, तर अगोदर कॉन्टॅक्ट कुणाला करायला पाहिजे? तिच्या आईवडिलाला. तिच्या आईवडिलाचा कॉन्टॅक्ट नाही झाला तर तिचे आईवडील कोणाशी बोलतील? पोलिसांना की आमची मुलगी ड्युटीला होती, अचानक कुठं गायब झाली. मग हे कळलं कसं? आणि पोलिसांना कळल्याच्या नंतर, पोलिसांनी ते बघितल्याच्या नंतर त्यांना अधिकार काय? ब्लड रिलेशनमधला नातेवाईक असल्याशिवाय बॉडी खाली घ्यायचा. त्यामुळं हे सगळं एक मोठं राकेट वाचवण्यासाठी संपदाचा बळी घेतलाय का हे शोधणं देवेंद्र फडणवीसांची नैतिक जबाबदारी आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याची फार गंभीर दखल आम्ही घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र ते भेटायला वगैरे आले नाही आहेत. महिला आयोग कुठल्या कारवाईपर्यंत पोहोचलेलं आहे काय माहीत आहे? मग अजून त्यांनी काही दखल घेतली किंवा काही कारवाईपर्यंत आलं आहे असं काही दिसलं नाही. त्यांनी दखल घेतली पाहिजे. आणि मला वाटतं याच्यात राजकारणाविरहित महिला आयोग असेल किंवा भाजपचे कोण असतील, ह्या सगळ्यांनी राजकारणाविरहित एका मुलीचा बळी गेला आहे. तर तो बळी जाताना तो किती संशयास्पद आहे याची उत्तरं भेटली पाहिजेत ना. याची उत्तरं भेटली पाहिजेत की ह्या DYSPला दिलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टीचा खुलासा करावा. 19/6 संपदाने दिलेली तक्रार, त्याच्यात 3 पोलीस अधिकाऱ्याचे घेतलेले नाव आणि तक्रार गंभीर आहे की मला खोटं फिटनेस द्यायला भाग पडताय. एक वैद्यकीय अधिकारी ज्यावेळेला ही तक्रार करते त्याच्यावर DYSP काय ॲक्शन घेत नाही याचं उत्तर द्या. त्याच्यानंतर तिने तक्रार केल्यावर तिची तक्रार होते, त्याची मात्र चौकशी समिती नेमली जाते. मग त्या चौकशी समितीच्या समोर तिने जो जॉब दिला, ह्या जॉबमध्ये ती सांगते मला कुणी कुणी त्रास दिला आहे, कसा कसा मला त्रास दिला जातो आहे, कसं कसं पेशंटचं फिटनेस सर्टिफिकेट द्यायला सांगितलं जातं आहे. मग त्या पेशंटचं खोटं सर्टिफिकेट द्यायला लावलं फिटनेसचं, त्याला जाऊन संपर्क साधला का? हिचा जसा जबाब घेतला तसाच हिने ज्यांच्यावर ॲलिगेशन केली त्यांची काय चौकशी केली? मग ती का नाही केली याचं उत्तर तुम्ही देणार आहेत का? आणि तिला माहितीचा अधिकाराचा फॉर्म भरायला लागतो तरीही तुम्ही चौकशी करत नाही. आणि त्याच्यानंतर तिची आत्महत्या जर होते असं पोलिसांचं म्हणणं आहे, तिच्या घरच्याचं आणि नातेवाईक तिच्या शिक्षकाला ती एवढी हिंमतवाली होती, एवढी डेअरिंगवाली होती की ती आत्महत्या करू शकत नाही, ह्या मतावर ते ठाम आहेत. मग एक खासदार एका महिला मेडिकल अधिकाऱ्याला कसं म्हणू शकतो तू बीडची आहे? बीडला काय ठप्पा लावताय तुम्ही? आम्ही गुन्हेगार आहेत बीडवाले म्हणून? 1 आणि 2 व्यक्तीहून तुम्ही बीड जिल्ह्याला परखणार? मग आज आम्ही म्हणायचं का फलटणचे आहेत का तुम्ही? आज ह्या खासदाराला काय नैतिक अधिकार? त्याचे PA कोणत्या अधिकाऱ्यात तिथं जाऊन फोन लावून देतात? फिटनेस सर्टिफिकेट आणि माझी खासदार याचा काय संबंध? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे ना. तुमच्या खासदाराचे PA कोणत्या अधिकाऱ्याने जाऊन तिथं फोन लावून दिला, त्याची नार्को टेस्ट करा. आणि शेवटी सगळे जे हे ज्यांचे फिटनेस मागवले जाते हे सगळे मुकादमच का होते? आणि ते स्वराज्य कारखान्याशी संबंधितच का होते? आणि फलटणच्याच पोलीस स्टेशनला एवढ्या मोठ्या प्रमाणात कसं काय गुन्हे दाखल झाले? म्हणजे ही पोलीस यंत्रणा जनतेचे रक्षक आहेत का कारखान्याचे वसुली अधिकारी आहेत? याचं उत्तर द्या. आणि त्या संपदाचा मृतदेह घरचे यायच्या अगोदर तुम्ही कसं काय तो खाली घेतला, त्याचा पंचनामा कुणी केला? घरातला माणूस नसताना तुम्ही स्पॉट पंचनामा कसा केला? एवढी काय घाई लागली? याची उत्तर द्या ना. तिची हत्या आहे का मर्डर आहे हा याच्यावर प्रश्नचिन्ह आहे.
तुम्ही सत्ताधारी पक्षाचे विरोधक म्हणून काय भूमिका घेणार आहात? उद्या जर ह्या सगळ्या गोष्टी दडपण्याचा एक फार मोठा माणूस याच्यामध्ये अडकू शकतो, जसं तुम्ही म्हटलात तसं, आणि तिला वाचवण्यासाठी सगळ्या गोष्टी दडपल्या जाऊ शकतात. तुमची एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून भूमिका काय असेल? आमची भूमिका असते की संपदाला न्याय मिळाला पाहिजे. सुप्रियाताईंनी देखील फोनवरून त्या कुटुंबाशी त्या ठिकाणी संवाद साधलेला आहे आणि मी उद्या ताईंना भेटून देखील आम्ही हेच सांगणार आहेत की ह्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. तर ही जी काय हिचा जे मृत्यूपर्यंत ही आली, तर याची सुरुवात कुठून आहे? याची सुरुवात स्वराज्य कारखाना, पोलीस स्टेशन, मेडिकलचं जे हॉस्पिटल आहे ते, ह्या सगळ्या त्रिशंकूमध्ये संपदा कुठं संपली हे शोधणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी निपक्ष चौकशी होणे गरजेचं आहे. आता मुख्यमंत्र्याला आम्ही मागणी करतोयच, आमच्या नेते देखील मागणी करतील स्वतंत्र SIT नेमायची. तर बघू मुख्यमंत्री काय करतायत, खरंच त्यांच्या संवेदनशीलता आहे का आपल्या ह्या गिधाडांना वाचवायसाठी एका लाडक्या बहिणीचा बळी ते पचवतायत, हे बघू. धन्यवाद दिलेल्या मुलाखतीबद्दल. आणि हाच प्रश्न या मुलाखतीमधून उपस्थित होतो की नेमका काय घडला आहे. भाईंनी अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत आणि ते गंभीर प्रश्न आहेत. एका खासदाराला वाचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत का, हा प्रश्न आहे. म्हणजे संपदा जिथून चौकशी समिती सुरू झाली आणि संपदाची आत्महत्या इथपर्यंत सगळ्या चौकशीच्या भोवऱ्यामध्ये, सगळे चौकशीच्या फेऱ्यामध्ये, मग त्यामध्ये क्लास 1 अधिकारी असतील, क्लास 2 असतील, तिथले आरोग्य अधिकारी असतील, तिथला जो डीन असेल, ह्या सगळ्यांची जी आहे ते चौकशी होणं गरजेचं आहे. कारण ती मुलगी कुणाला तरी दुःख मिटवण्यासाठी तिथे डॉक्टर म्हणून बसलेली होती. ती स्वतः दुःख घेऊन आत्महत्या करणारी नव्हती. तिच्या कुटुंबियांनी सुद्धा सांगितलं ती अजिबात आत्महत्या करू शकत नव्हती, फार डेअरिंगबाज होती. आणि स्पष्ट नावं लिहिणारी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही, हा कुठलाही सामान्य माणूस गृहीत धरू शकतो, म्हणू शकतो. आणि तशाच प्रकारे संपदाने आत्महत्या केली का तिची हत्या झाली, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तपासात बाहेर यावं, त्यासाठी SITची मागणी आम्ही करतो आहे. मुळात या सगळ्या गोष्टींमध्ये कोण दोषी आहे, कुणी ती बॉडी खाली घ्यायला लावली, कोणाच्या आधारावर झालं, कोणाच्या प्रेशरवर झालं, कोणते PA आहेत त्यांनी तिथे जाऊन धमकावलं, किंवा मग निंबाळकर जे आहेत त्यांना काय नेमका अधिकार होता हिनवण्याचा, तू बीडचे आहेत वगैरे वगैरे, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, या सगळ्या गोष्टी म्हणण्याचा काय अधिकार होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणामध्ये मोठमोठे मासे गळाला लागतील म्हणून हे प्रकरण दाबलं जाऊ शकतं, असं सुद्धा अंदाज या ठिकाणी वर्तवला. पार्टी म्हणून आम्ही त्या ठिकाणी सक्षम आहोत. आमच्या पक्ष कार्यालयाच्या पक्षांच्या वरिष्ठांसोबत लवकर चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये काय निर्णय घ्यायचा हे ठरवलं जाईल, असं महबूब शेख यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.